राजधानी दिल्लीत सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्र सदनामध्ये गणेश उत्सव आयोजित केला जातो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र सदनामध्ये गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। आगामी 10 दिवस इथं विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल। यावर्षी दाक्षिणात्य तऱ्हेची गणेश मूर्ती स्थापित करण्यात आली आहे। या सगळ्या परिसराचा आढावा काही क्षणापूर्वीच आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला होता, तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। बातमी कोल्हापूरची। कोल्हापूरच्या राजघराण्यात अर्थात छत्रपती घराण्यामध्ये गणरायाचं आज आगमन झालं। खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यातील सदस्यांनी गणरायाचं वाजत गाजत स्वागत केलं। न्यू पॅलेसमध्ये बाप्पा विराजमान झाला। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। नुकताच न्यू पॅलेसमध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती स्वतः माझ्यासोबत आहेत। महापूर आला होता तरी देखील कोल्हापूर सावरलं। मला आधी सांगा, पॅलेसमधला नेमका गणेशोत्सव कसा? पॅलेसमधला गणेशोत्सव जसं बाकीच्या घरात नेहमी होतं, पॅलेसमधला जो गणेशोत्सव असतो जो बाकीच्या घरात होतो त्याप्रमाणेच आहे, काय काही वेगळं नाही आहे। नुसता हा वाड्यात गणपती तो एवढाच फरक आहे। पण यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं पूर्ण कोल्हापुरात आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की आपण साधेपणाने हा गणेशोत्सव साजरा करायला पाहिजे। गणेशोत्सवच्या माध्यमातून सगळ्या कुटुंबातले लोक सगळे एकत्र येतात। अनेक कुटुंबात ज्यावेळी गणेशोत्सव साजरा होतो त्यांचे भाऊ असतील, बहीण असतील, त्यांचे नातलग असतील, सगळे एकत्र येतात। एक आनंदाचा सोहळा असतो आणि या आनंदाच्या सोहळ्याच्या माध्यमातून आपण सामाजिक बांधिलकी घेऊन पुढे जावं अशी माझी सर्वांना विनंती आहे। आणि कोल्हापूर, सांगली किंबहुना जिथं जिथं पूर आलाय अशा ठिकाणी तर निश्चितपणाने साधेपणाने हा उत्सव साजरा करावा अशी माझी सगळ्यांना विनंती। मूर्ती इको फ्रेंडली असते सगळंच कोल्हापूरचं तर पॅलेसमध्ये सगळं बघितलं, सगळे इको फ्रेंडली असतात। आम्ही नदीत सुद्धा ते विसर्जन करत नाही, कुंडात करतो आम्ही। आणि ही शाहू महाराजांची भूमी आहे, शाहू महाराजांच्या घरात आमचा जन्म झालाय आणि तिथं आदर्श जो पाडायचा असतो तो आम्हीच पाडतो आणि ती आमची जबाबदारी असं आम्ही समजतो। आणखी काय सांगाल, जनतेला काय शुभेच्छा द्याल? एकतर कोल्हापूरला काय सांगाल? महापुरातनं सावरलेला आहे आणि कसा गणेशोत्सव साजरा करावा? कारण विसर्जन मिरवणूक म्हणजे कोल्हापूरची राज्यात जगात भरी म्हणून ओळखली जाते। कोल्हापूर हे नेहमी सगळ्यांना आदर्श देत आलेले शहर आहे। परवाच्या मीटिंगमध्ये सुद्धा असं जाहीर झालेलं आहे, सगळ्यांनी ठरवलं आहे की प्रशासनाने ठरवण्यापेक्षा लोकांनी ठरवलं आहे की यावर्षीचा गणेशोत्सव हा एक साधेपणाने आपल्याला करायचं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं पूर्णच लोकांना। शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं साताऱ्यात आलेल्या अमोल कोल्हेंकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्यानंतर अमोल कोल्हेंनी अनेकदा उदयनराजेंना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। मात्र उदयनराजेंनी यांचा एकही फोन न घेतल्यामुळे अचानक उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात भेट घेतली आणि सर्किट हाऊस या ठिकाणी उदयनराजे आणि अमोल कोल्हे यांची तब्बल पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे। या चर्चेचं कारण सदिच्छा भेट असं जरी असलं तरी सुद्धा अमोल कोल्हे यांनी या भेटीनंतर केलेलं एक विधान मात्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे। ऐकूया। जिजाऊ आता मालिका, जी स्वराज्य जननी जिजामाता मालिका सुरू आहे त्या संदर्भात बोलणं चाललं होतं आणि ही खाली कोश्यारीची भेट होती। मी साताऱ्यात होतो म्हणून भेट झाली। चर्चा बनवण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत असं एकंदरीत म्हणायचं काम। मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, छत्रपती निर्णय घेतात आणि ते फॉलो केले जातात। छत्रपतीने मावळ्याचं मन वळवलंय का? नाही, एक लक्षात घ्या, TV सिरियल चालू व्हायच्या अगोदरपासून माझे मित्र आहेत, प्रत्येक गोष्टी तुम्ही लिंक ह्याला करू नका। राजकारण ते राजकारण त्याचं एक दिशेने गचकरण चर्चा फक्त राजकारणाच्या सुरू आहेत आणि त्यात अमोल कोल्हेंनी तुमची भेट घेणं का नाही मला सांग, वाय नॉट? असं काय तुमच्या सगळ्यांचं काय पूर्ण परवानगी घेतली पाहिजे। तुम्ही सगळे एकामेकाला भेटता त्यावेळेस आम्ही म्हणतो का तुम्ही ह्या चॅनलचे त्या चॅनल
कोल्हे साहेब काय वाटतंय पण तुम्हाला महाराजांनी कुठे राहावं, म्हणजे भाजपमध्ये जावं की नाही, असं काय तुमची काय त्यांचं म्हणणं? म्हणणं आहे मी पृथ्वीवर राहावं. कोल्हे साहेबांना काय वाटतं? महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला हे वाटणं अगदी स्वाभाविक आहे की महाराज हे आपल्यासोबत असावेत आणि त्यांची साथ आपल्याला असे प्रत्येकाला वाटतं. राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी देखील परळी इथल्या त्यांच्या राहत्याकरी बाप्पा विराजमान केले. धनंजय मुंडे यांची हे सरकार युतीचं हे जागा वाटप 10 दिवसात ठरणार आहे. आजच्या महत्त्वाच्या राजकीय 3 बातम्या आपण पाहतोय. पुढचे 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून. आज अब्दुल सत्तार यांनी सेनेचा झेंडा हाती घेतला, शिवबंधन बांधलं. तर MSB घोटाळा प्रकरणी मात्र हस्तक्षेप करणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. युतीचं जागा वाटप हे 10 दिवसात ठरलं जाणार आहे. त्यामुळे जागा वाटपावरून युतीत मिठाचा खडा पडतो का, नेमकं काय होतं, तिढा कसा निघतो हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असेल. तर भाजपचं किंबहुना मुख्यमंत्र्यांचं अगदी दिलदारपणे स्वागत केलेल्या, सिल्लोडमध्ये स्वागत केलेल्या अब्दुल सत्तार यांनी आज शिवबंधन हाती बांधलंय. भाजपमध्ये पुढील काही दिवसात मेगा भरती होईल. आगामी 4-5 दिवसात मेगा भरती होण्याचे दाट संकेत आहेत असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. येत्या निवडणुकीत भाजपच्या जागा 240च्या पुढे गेल्या तर आश्चर्य वाटायला नको असंही महाजन भाकीत वर्तवतात. अनेक जण पक्षात येण्यास उत्सुक आहेत, पण युती असल्यामुळे लोकांना घेण्याचा स्कोप कमी होतो असं महाजन यांची प्रांजळ कबुली आहे. गणपतीचं आज आगमन झालं, यांचं घरात किती दिवसांनी आगमन झालंय? त्यांचं गणपतीसारखं आगमन होतं 10 दिवसातून एकदा. असं नाही, मी 10-15 दिवसातून घरी जातो, गावी जात असतो, 50 दिवसातून कधी कधी महिनाही होतो, परंतु आम्ही भेटत असतो एकमेकांना, असं नाही आहे. माझ्याकडे जबाबदाऱ्या मोठ्या आहेत, पण फोनवर तर आम्ही रोज भेटतो, जवळपास एकदा तरी भेटतो दिवसभरातून. कारण मी पाहिलं होतं की महाजनादेशाशिवाय मुख्यमंत्री जेव्हा तुमच्या घरी आले त्यावेळेस तुम्ही एक पुष्पगुच्छ यांना पण दिला होता. त्यांना मी तेच सांगितलं की तुम्ही पण कधीतरी येतात घरी. आनंदाचा सोहळा करा. आगमन हा शब्द काही तुम्हाला फार नवीन नाही आहे. आज गणपतीचं आगमन आहे. पक्षात आगमन नेहमी होत असतं. पुढचा आगमनाचा टप्पा कधी आहे? आगमन दररोज येऊ शकतं, पण आम्हालाही थोडे बंधन आहेत. आता आमची युती आहे, आमच्याकडे जागा इतक्या नाही आहेत. आमच्याकडे ऑलरेडी 123 आमदार आमचे आहेत. आता युती करायचं म्हटलं, इकडे तिकडे 10वी जागा जरी म्हटलं तरी पण आम्हाला फार स्कोप नाही आहे. नारायण राणेंना तुम्ही निरोप कधी देणार? राणे म्हणतात की भाजपमध्ये जाणार आहे, ते वाट बघतायत. अनेक दिवस झाले. खरं तर जाहीरपणे त्यांनी म्हणून दाखवलं की मी भाजपमध्ये जाणार आहे. त्यांचा प्रवेश कधी होणार आहे? राणे साहेबांच्या बाबतीमध्ये माझं त्यांचं काही बोलणं झालेलं नाही आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या संपर्कामध्ये ते आहेत. चंद्रकांत दादांनाही परवा ते भेटून गेलेले होते. हे तेच सांगू शकतील कधी ते येणार आहेत, त्यांचा प्रवेश कधी आहे. परंतु अनेक प्रवेश आता पुढे 4-5 दिवसामध्ये या ठिकाणी पुढच्या 4-5 दिवसात होणार. उदयनराजे सगळे सगळ्यांचे मे बी. आता अनेक लोक आहेत, सगळे नावं, सगळे तुम्ही नावं सांगतात, आम्ही चॅनलवर त्या ठिकाणी बघतोय. शेवटचा प्रश्न, आता निवडणुका जवळ आल्या, तुमचे सर्वे सातत्याने होत असतात. तुम्ही सातत्याने 220 किंवा असं टार्गेट देत असतात. तुमच्या सर्वेमध्ये आता तुम्हाला किती जागा येतील युती म्हणून आणि पक्षाला म्हणून किती येतील असं काही समोर येतं? मला तर खरं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, असेच आकडे तर माझ्याकडे आहेत. फक्त एकदा युतीचे आकडे एकदा फायनल होऊन जाऊ द्या. एकदा युतीचे आकडे आमचे जर फायनल झाले तर मग आम्हाला नक्की सांगता येईल की काय होणार आहे, काय नाही म्हणून. पण तो यावेळेला आश्चर्यकारक आकडा, म्हणजे भूतून भविष्याचा आकडा येणार आहे. मी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादी बोटावर मोडले की दोन्ही पक्ष बोटावर 1-2 म्हणजे 10-12च्या पुढे मला निघताना दिसतच नाही. म्हणजे दोन्ही मिळून खूप वाईट परिस्थिती. म्हणजे आम्ही सांगता येत नाही 240 क्रॉस करून टाकू यावेळेला. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दरवर्षी गणेशोत्सवात कोल्हापूरमध्ये सामाजिक बांधिलकी जपली जाते आणि हिंदू मुस्लिम ऐक्य सुद्धा जपलं जातं. गंगावेश परिसरातल्या एका तरुणानं गणेशोत्सवात मोफत रिक्षा सेवा पुरवण्याचा निर्णय 9 वर्षांपूर्वी घेतला. तेव्हापासून एकदाही त्यांच्या या निर्धारात खंड पडलेला नाहीये. विशेष म्हणजे हा युवक मुस्लिम समाजातला आहे. याबद्दल थेट कोल्हापूरमधल्या गंगावेश परिसरामधून अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. कोल्हापूरला पुरोगामी कोल्हापूर म्हणून ओळखलं जातं आणि यंदाच्या गणेशोत्सवामध्ये देखील हेच पुरोगामित्व पुन्हा एकदा पाहायला मिळते. मी जो फलक दाखवला त्याच्यावरूनच तुमच्या लक्षात आला असेल. मी आहे सध्या गंगावेश या परिसरामध्ये आणि हे मोफत
रिक्षा सेवा ही जी पुरवलेली आहे आपण बघतोय आरिफ रशीद पठाण यांनी, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे अनेक रिक्षा चालक जे आहेत ते मोफत सेवा पुरवतात. आपण इथं जर पाहिलं तर हे पूर्णपणे ही मोफत सेवा आहे. महालक्ष्मी पश्चिम दरवाजा रिक्षा स्टॉप जो आहे त्या रिक्षा स्टॉपच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाते. हे गणराया जे आहेत, बाप्पा जे आहेत ते त्या घरी मोफत पुरवले जातात. काय सांगाल, एकतर हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक म्हणायचं? हो. हां, काय सांगाल, कोल्हापूरची जी एक सामाजिक परंपरा आहे कोल्हापूरला, आणि आता ही मोफत रिक्षा सेवा पठाण बहिणी कोल्हापूर सारखी परंपरा कुठेच नाहीये. कोल्हापूर जे मिळतं ते आम्हाला बाहेर इतर कुठेही मिळत नाही. स्वतः आरिफभाई पठाण आहेत. तुळशीचं रोप पण देता का? हो, तुळशीचे रोप पण देतो आम्ही. किती वर्ष आहे? 9वं वर्ष आहे, सलग 9 वर्ष आहे. 2000 साली चालू केलेला उपक्रम आहे, एकट्याने चालू केलेला. आज माझ्याबरोबर 25 रिक्षा आहेत. 25 रिक्षाच्या सहकार्याने आम्ही सर्वात जास्तीत लोकांना सेवा पोहोचवावी, जास्तीत गणपती घरात जावं म्हणून आम्ही या रिक्षा 25 रिक्षा लावण्यात आलेल्या आहेत. कसं सुचलं हे तुम्हाला त्या वेळेला? 9 वर्षापूर्वी मी एखाद्या माणसाला घेऊन जाताना, देव आपल्या गाडीत बसल्यात आणि घरी घेऊन जातात, तर आपण त्यांना देवाला विकत म्हणजे भाडे घेतोय हे चुकीचं वाटलं, आणि त्याच्यानंतर आपण त्या दिवसापासूनच फ्री सेवा चालू केली. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. शिवसंस्कृती ढोल ताशा पथक यांच्या वतीनं ढोल ताशाच्या जल्लोषामध्ये गणेशोत्सवाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. नागपती बाप्पांची स्थापना करण्यात आलेली आहे. आज संपूर्ण देशभरामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होते आणि याच अनुषंगानं आज सगळ्या ढोल ताशा पथक ढोल वाजवत याचा आनंद व्यक्त करतात. ढोल ताशा पथकांमध्ये सगळ्याच वयोगटातील मुलं मुली पाहायला मिळतात. वयाची कोणतीही अट नाहीये. शिवसंस्कृती ढोल पथकांचे अध्यक्ष प्रसाद मांजरखेड यांनी या संदर्भातली माहिती दिली. महाराष्ट्र बाप्पामय झाले. नेते मंडळी देखील बाप्पा विराजमान करण्यात मग्न आहे. विनोद तावडे यांच्या घरी देखील गणरायाचं अगदी वाजत गाजत आगमन झाले. तावडे कुटुंबियांनी लेझिम खेळत बाप्पाचं स्वागत केलं. तर नागपूरमध्ये सुद्धा नितीन गडकरी यांच्या घरी बाप्पा विराजमान झाला. तर मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी देखील आज सकाळी मुंबईमध्ये गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली. हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा
हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा हे शिवशंकर. तर सोलापूरमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील आपल्या परिवारासह जनवत्सल्य इथं गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे देखील त्यांच्या समवेत होत्या.